नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत. संजना अरुंधतीला म्हणते, मी इथून बाहेर पडल्यानंतर तुमचं काउंटडाऊन सुरू होणार. तुमच्यावर वाईट वेळ लवकरच येणार. अरुंधती तिला म्हणते, मला आव्हान देतीयस तू? चल, स्वीकारलं तुझं आव्हान. तू मला किती खाली पाडण्याचा प्रयत्न कर संजना, मी तुला पुन्हा उभं राहून दाखवेनच. आणि माझ्या कुटुंबियांबद्दल बोलशील तर त्यांच्या केसालाही धक्का लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. मला उद्या तुझ्या जागी इथे तुरुंगात राहायला लागलं तरी चालेल, पण माझ्या माणसांना मी काहीही होऊ देणार नाही. समजलं? आणि अरुंधती तेथून जाते तर त्या दोन लेडीजपैकी एक जण येऊन संजनाच्या खांद्यावर हात ठेवते. तर संजना रागातच तिला चापट मारते आणि तिला म्हणते, माझ्या वाट्याला जायचं नाही, लांब राहायचं माझ्यापासून. तर ती बाई घाबरून खाली बसते. इकडे घरी आरोही यशला विचारते, कुठे होतास तू दिवसभर? तर यश सांगतो, मी अनिशबरोबर जरा बाहेर गेलो होतो. का गं? तर आरोही म्हणते, तू न सांगता गेला होतास म्हणून विचारलं. यश म्हणतो, अनघा आणि जानकी कसे आहेत? आरोही म्हणते, ठीक आहेत. अनघा जानकीला झोपवण्याचा प्रयत्न करतीये. अनघा खूप डिस्टर्ब्ड आहे. जानकी पण ऐकत नाहीये, झोपत नाहीये, सारखं अभिदादाची वाट बघत बसलीये. त्या दोघी खूप अस्वस्थ आहेत. यशला सुद्धा अभिची खूप आठवण येत असते. तोही खूप अस्वस्थ असतो. त्यावेळी आरोही त्याला विचारते, यश काय झालं? तर यश म्हणतो, माझे वडील आणि माझा भाऊ दोघेही जेलमध्ये आहेत. मला ना खूप वाईट वाटतंय. आजी आप्पांना काय वाटत असेल आता? आईची काय अवस्था असेल? आरोही त्याला म्हणते, मी समजू शकते यश, पण आपण काय करू शकतो आता? बाबांची आणि अभिदादाची चूक होतीच ना. त्यांनी केवढी मोठी फसवणूक केली आप्पांची. यश म्हणतो, सगळं ठीक आहे, परंतु अभि असा का वागला असेल? अभि असा नाहीये. शाळेत असताना दंगेखोर मी होतो. मी शाळेत खूप मस्ती करायचो, भांडायचो, घरी यायचो, शाळेतून कंप्लेंट वगैरे यायची माझी आणि आई खूप चिडायची माझ्यावर. पण अभि अतिशय सिन्सिअर होता. खूप प्रेमाने समजावायचा तो मला, कुठे कसं वागायचं, काय करायचं. सगळ्या गोष्टी मी अभिकडनं शिकत आलोय. खूप सपोर्ट करायचा मला तो. मला आठवतंय, मी शाळेतसुद्धा त्याचं दप्तर पकडून जायचो. मागे मागे फिरायचो त्याच्या. शाळेतले शिक्षक मला म्हणायचे, अरे तुझा मोठा भाऊ बघ कसा आहे, किती अभ्यास करतो. आणि तू बघ. सगळ्यांचाच अभि लाडका होता. सगळीकडे अभि अभि अभि. बाबांचं तर पानही हालायचं नाही त्याच्याशिवाय. बाबांची इच्छा होती अभिने डॉक्टर व्हावं आणि म्हणून अभिने खूप अभ्यास केला, मेहनत केली आणि अभि फायनली डॉक्टर झाला. आम्ही सगळेजण त्या दिवशी खूप खुश झालो होतो. देशमुख घराण्यातला पहिला डॉक्टर, अभिमान वाटायचा त्याचा. खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. पण इतका चांगला मुलगा, एवढा अभ्यासू, असा अचानक कसं काय बदलला? असं काय झालं, काय बिनसलं, काही कळतच नाही. असा का वागला असेल अभि? आरोही म्हणते, कदाचित आईबाबांच्या डिवोर्सचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला असेल, अशी शक्यता आहे ना. यश म्हणतो, हो, पण त्याने जानकीचा आणि अनघाचा विचार करायला नको का? तू अनघाकडे बघ ना, किती प्रेम आहे तिचं अभिवर. तू मला सांग, असा नवरा असताना कुठली मुलगी टिकेल? पण तरीही ती आहे. आरोही, अभि 1 वर्ष तुरुंगात असणार आहे. 1 वर्ष खूप मोठा काळ असतो. आरोही म्हणते, मला कळतंय रे, पण आता आपण काय करणार? आपण दोघं मिळून अनघा आणि जानकीची काळजी घेऊया. यश म्हणतो, हो आरोही, ते करूच आपण. पण मला परत परत असंच वाटतंय, अभि असा नाहीये. तो का वागला असेल असा? खरं तर अभि खूप प्रेमळ आहे, त्याचा सगळ्यांवर जीव आहे. मला राहून राहून असं वाटतंय की का करतोय तो असं? त्याने त्याच्या आयुष्याची हाताने वाट लावून घेतलीये. आरोही म्हणते, यश प्लीज तू आता त्रास करून घेऊ नकोस. अभिदादा पण नक्की बदलेल रे. इकडे अरुंधती जेलमधून जात असते. त्यावेळी अभि तिला आवाज देऊन थांबवतो आणि तिला म्हणतो, मला माहिती होतं तू मला सोडवायला नक्की येशील. अरुंधती म्हणते, नाही अभि, मी तुम्हाला सोडवायला आलेली नाहीये. खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही आणि त्याला माफी नाही. तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगायलाच हवी. अभि म्हणत असतो, आई अगं असं काय करतीयस? मी कोर्टात सगळं खरं बोललो ना. मी जर काही बोललोच नसतो तर संजना आणि बाबा पकडले गेले असते का? अरुंधती त्याला म्हणते, सगळं हातातून निसटून जातंय म्हटल्यानंतर ना, आप्पांना फसवताना काहीच वाटलं नाही का रे? आता हे असं रडून काय उपयोग? तुझ्या हातून चूक झाली अभि, गुन्हा झालाय आणि आता त्याची शिक्षा भोगच तू. मी इथे फक्त संजनाला भेटायला आले होते. तर अभि म्हणतो, तू संजनाला भेटायला आली होतीस? म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का गं? तर अरुंधती म्हणते, वाटतं ना, खूप वाईट वाटतंय. आपला मुलगा असा वागेल असा कधी विचारही केला नाही. अभि म्हणत असतो, आई मी खरंच चुकलो. मी तुझ्या पाया पडू का? प्लीज आई, मला इथून बाहेर काढ ना. अरुंधती म्हणत असते, ते शक्य नाही अभि. या सगळ्याचा विचार तू आधीच करायला हवा होतास. आप्पांना फसवताना संजना आणि अनिरुद्धची साथ दिलीस ना. आता त्यांच्याबरोबर शिक्षा भोग. अनिरुद्ध म्हणतो, तुला आनंद झाला असेल ना आम्हाला इथे तुरुंगात बघून. इच्छा पूर्ण झाली ना तुझी? अरुंधती म्हणते, आपल्या संसाराची सगळी 26 वर्ष वाया गेली अनिरुद्ध.
तुम्ही मला कधीच ओळखू शकला नाहीत. तुम्हाला असं तुरुंगात बघून मला आनंद होईल असं वाटतंय तुम्हाला? अहो, या सगळ्यात माझं काहीच गेलं नाहीये. मला काहीच मिळालं नाहीये. आप्पांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याचं समाधान मात्र नक्की आहे. आज तुम्ही जे इथे आहात ना, ते तुमच्या कर्मामुळे, माझ्यामुळे नाही. तर अभि म्हणत असतो, आई अशी का वागतीयस ग तू? मी बाबांवर विश्वास ठेवून हे सगळं केलं होतं. त्यात माझी काय चूक आहे? अरुंधती म्हणते, चूक काय बरोबर काय हे ठरवायला तू सक्षम आहेस अभि. चुकीच्या माणसाला आदर्श मानलंस ना, मग आता त्याची शिक्षा भोग. दुधाने तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यायला शिकशील. हा तुझा धडा आहे असं समज. अभि, बाहेर तुझ्या बायकोची, मुलीची काय अवस्था झाली आहे माहिती आहे का तुला? त्या दोघीही बाहेर शिक्षाच भोगतायत. या सगळ्यात त्या दोघींची काय चूक आहे? जानकीची नजर सतत शोधत असते तुला. तुझ्याशिवाय अन्नाचा घास नाही जात आहे तिच्या पोटात. आणि अनघा तर बिचारी फार कोमेजून गेली. अभि म्हणत असतो, आई मला माझी चूक कळली आहे ग. यापुढे त्यांना त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. मला माफ कर, पण प्लीज मला इथून बाहेर काढ. तू म्हणशील ना तसं सगळं करायला मी तयार आहे. अरुंधती म्हणते, मी म्हणेल तसं नको वागूस बाबा. पुन्हा तीच चूक करतोयस तू. अनिरुद्ध संजना म्हणाले तसं वागलास आणि त्याची फळं भोगतोयस तू आता. आणि का कोणावर विश्वास ठेवतोस? स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेव. तुला काय वाटतं? तुला हे असं तुरुंगात बघताना मला आनंद होत असेल? कुठल्या आईला आपल्या मुलाला तुरुंगात बघताना आनंद होईल रे? तुला नाही कळणार माझ्या मनाची अवस्था. सॉरी, मी तुला काही मदत करू शकत नाही. आणि अरुंधती तेथून जाते. अभि म्हणत असतो, आई ऐक ना गं. पण अरुंधती त्याचं काही न ऐकता तेथून जाते. अभि म्हणत असतो, तूच मला यातून बाहेर काढू शकतेस. आई प्लीज. इकडे समृद्धीमध्ये आरोही चॉक खात असते तर अनघा तिला विचारते, तू चॉक का खातीयेस? तर आरोही म्हणते, माहीत नाही अगं, पण खूप इच्छा होतीये. तर अनघा म्हणते, अगं तुला डोहाळे लागलेत. बरं मला सांग अजून काय काय होतंय? तर आरोही म्हणते, असं फार काही नाही, पण अधेमध्ये असं मळमळतं. जीव घाबराघुबरा होतो. अनघा म्हणते, सॉरी आरोही, मी माझ्याच दुःखात इतकी बुडून गेले होते की तू प्रेग्नंट आहेस हेच विसरले. तुला काय हवं नको ते मी बघायला हवं होतं. आरोही म्हणते, अगं एवढं काही नाही, हे आत्ताच सुरू झालंय आणि आत्तापर्यंत तर मला काही खाण्याची पण इच्छा नव्हती. तेवढ्यात कांचन तेथे येते आणि ती म्हणते, तुम्ही इथे गप्पा मारत बसलात आणि तिकडे ते खोळंबलेत, त्यांना चहा हवा आहे. तर आरोही म्हणते, हो हे काय टाकलाच आहे मी. तर अनघा लगेच म्हणते, आजी ऐकलत का? आरोहीला डोहाळे लागलेत. कांचन म्हणते, तू मला का नाही सांगितलंस? आरोही बाळा, आमचं कोणाचंच तुझ्याकडे लक्ष नाहीये ना? आरोही म्हणते, हो असं नका म्हणू प्लीज. आपल्या घरात काय चाललंय मी बघतीये ना, मी अगदीच समजू शकते खरंच. तर कांचन म्हणते, अगं मला माहिती आहे तू खूप समजूतदार आहेस, पण आता सगळं ठीक झालंय. आता आम्ही फक्त तुझ्याकडे लक्ष देऊ. आणि आता तू सुद्धा तुला काय हवं नको ते हक्काने सांगायचं. मी आजच अरुंधतीशी बोलते. चोरोटी भरायची आहे ना तुझी? 3रा महिना सुरू आहे ना? तर अनघा म्हणते, मी सुद्धा जानकीचे कपडे काढून धुवून ठेवते. बाळाला लागतील ना? आणि ती आरोहीला म्हणते, असं म्हणतात की बाळाने जुनेच कपडे घालावे. चांगलं असतं ते. कांचन म्हणते, वापरलेले कपडे छान मऊ झालेले असतात. नुकतंच जन्माला आलेल्या बाळाची त्वचा नाजूक असते ग. त्याला या कपड्याचा त्रास होत नाही. आरोही म्हणते, आजी तुम्ही किती छान समजावून सांगता हो. कांचन म्हणते, मग तुम्हाला हल्लीच्या मुलींना प्रत्येक गोष्टीची कारणं द्यावी लागतात. नाहीतर हे कशाला करायचं, ते कशाला करायचं, 100 प्रश्न पडतात तुम्हाला. यश आरोहीला आवाज देत असतो, त्यामुळे आरोही तेथून जाते. कांचन अनघाला म्हणते, आपलं चुकलंच बघ. आरोहीला तरी आपल्याशिवाय कोण आहे? अगं अनाथ आहे ती. आपणच तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. आपणच तिचं कुटुंब आहोत. अनघा म्हणते, आजी मी तिच्याकडे लक्ष देईन, तुम्ही नका काळजी करू. कांचन म्हणते, आता आपलं दुःख बाजूला सारून तिच्या आनंदासाठी आपण काहीतरी करायला हवं. मी अरुंधतीशी बोलते. इकडे देशमाने संजना आणि बाकीच्यांना भेटायला आलेला असतो. त्यावेळी अनिरुद्ध त्याला म्हणतो, देशमाने आता आज तरी काहीतरी करा. आम्हाला बेल मिळवून द्या. आजच्या आज आम्हाला इकडनं बाहेर काढा. देशमाने म्हणतो, माझा तोच प्रयत्न चालू आहे. संजना म्हणते, अजूनही प्रयत्नच चालू आहेत तुमचे? अख्खी रात्री जेलमध्ये काढलीये. आता एक क्षण सुद्धा इथे थांबण्याची इच्छा नाहीये देशमाने. देशमाने म्हणतो, कायद्याचं काम आहे, असं लगेच होत नसतं. संजना म्हणते, किती वेळ लावताय तुम्ही? तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. एक काम करा, तुम्ही त्या भोसलेला फोन लावा. मी त्यांना सांगते दुसरं कोणीतरी बघा म्हणून. देशमाने म्हणतो, मॅडम तुम्हाला जर त्यांना फोन लावायचा असेल तर मला आधी पोलिसांची परमिशन घ्यावी लागेल. अनिरुद्ध म्हणतो, एक फोन लावायला सुद्धा परमिशन? देशमाने म्हणतो, एरवी लागत नाही, पण आता तुम्ही कैदी आहात ना. संजना म्हणते, शटअप, वाटेल ते बोलू नका. तर देशमाने म्हणतो, मॅडम तुम्ही चिडू नका, बेल होईल. संजना म्हणते, आता ना माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. अभि म्हणतो, देशमाने मी तुम्हाला जास्तीचे पैसे देतो, परंतु प्लीज मला आधी इथून बाहेर काढा. संजना म्हणते, आम्ही तुम्हाला हायर केले देशमाने, त्यामुळे आधी आम्हाला बाहेर काढायचं, कळलं? देशमाने म्हणतो, तिघांचंही काम होईल, अजिबात काळजी करू नका तुम्ही, मी इन्स्पेक्टरशी बोलतो. संजना म्हणते, पुढच्या 2 तासात आम्हाला इथून बाहेर काढायचं, कळलं?
अभि म्हणतो, संजना एवढं बाहेर काढा म्हणतीयस, पण इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही जाणार कुठे? आता समृद्धीमध्ये तुम्हाला घेणार कोण? आजी आप्पा तर दारातूनच हाकलून देतील तुम्हाला. अनिरुद्ध म्हणतो, बाळा आमच्याबरोबर तू सुद्धा असशीलच ना? अभि म्हणतो, नाही मला नाही बाहेर काढणार. बाबा तुम्ही जरा प्रॅक्टिकली विचार करा. त्या घरात माझी मुलगी आहे, माझी बायको आहे. शिवाय तुमच्या विरुद्ध मी साक्षसुद्धा दिलीये. त्यामुळे त्यांच्या मनात माझ्याविषयी थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर असेल. त्यामुळे ते मला नाही बाहेर काढणार. पण तुमचं सगळंच डिफिकल्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही नीट विचार करून इथून बाहेर पडा. रस्त्यावर राहण्यापेक्षा जेलमध्ये राहिलेलं बरं असं तुम्हाला नंतर नको वाटायला. इकडे घरी कांचन आप्पांना म्हणत असते, अहो आणखी त्यांना जामीन मिळाला नाही म्हणजे रात्रभर ते जेलमध्येच होते. आप्पा म्हणतात, आपल्याशी एवढं वाईट वागूनही अजून तुला त्यांचाच पुळका आहे का गं? अनिरुद्धवरचं तुझं प्रेम काही कमी होत नाही. अरुंधती म्हणते, आई त्यांनी जो गुन्हा केलाय त्याची शिक्षा त्यांना मिळालीये. एखाद्याला फसवणं हा गुन्हा आहे आई. इथे तर त्यांनी आपल्या आप्पांना फसवलंय. स्वतःच्या वडिलांना आजोबांना फसवताना त्यांना काही वाटलं नाही. मग तुम्ही का वाईट वाटून घेताय? कांचन म्हणते, अगं आता त्यांना त्यांची चूक समजली असणार. कसंही असले तरी माझा मुलगा आणि नातू आहेत. आज दोघेही जेलमध्ये आहेत. आप्पा म्हणतात, काही वाईट वाटून घेण्याची गरज नाहीये. अगं इतक्या वर्षाचा अनुभव आहे आपला. त्यांना शिक्षा मिळून सुद्धा ते सुधारले असतील असं मला वाटत नाही. कांचन म्हणते, हो सुधारतील ते. पण 1 वर्षाचा तुरुंगवास जास्त नाही का वाटत? अरुंधती म्हणत असते, आई हे बघा त्यांना जामीन मिळेल. काही काळ ते बाहेर राहू शकतात. पण त्यांच्यावरचा गुन्हा मात्र तसाच राहील. तेवढ्यात अनघा तेथे येते आणि ते म्हणत असते, आजी 2 दिवसावर दिवाळी आली, आपण काहीच तयारी केली नाही. तुम्ही सांगा फराळाचं काय काय बनवायचंय? कांचन म्हणते, अगं अनघा अनिरुद्ध आणि अभि जेलमध्ये आहेत आणि तुला फराळाचं सुचतंय? आप्पा म्हणतात, हे बघ कांचन ते त्यांच्या चुकीची शिक्षा भोगतायत. आपण त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाहीये. आणि आज जर का ते केस जिंकले असते ना तर त्यांनी अख्ख्या घराला लाइटिंग केलं असतं आणि दिवाळी साजरी केली असती. लिहून घे माझ्याकडून. तेव्हा त्यांच्या डोक्यात तुझा किंवा माझा विचार सुद्धा आला नसता आणि अभिनही अनघा किंवा जानकीचा विचार केला नसता. ते अनघाला म्हणतात, तू अजिबात संकोच करू नकोस. आपण सुद्धा नेहमीप्रमाणे यावर्षी दिवाळी साजरी करायची. आणि ते कांचनला म्हणतात, आपल्या घरामध्ये असं काही घडलंय हे तू आता विसरून जा. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अभिला एकट्यालाच बेल मिळते तर अनिरुद्ध म्हणत असतो, त्याला एकट्यालाच कशी बेल मिळाली? देशमाने म्हणतो, हा केसमध्ये ॲप्रोर होता ना त्यामुळे याला पटकन बेल मिळाली. इकडे संजना म्हणत असते, देशमाने सगळी फॉर्मॅलिटीज झाली ना, आता मलाही लवकर बाहेर काढा. देशमाने म्हणतो, आत्ता फक्त अभिषेकला बेल मिळाली आहे. संजना म्हणते, त्याने तुम्हाला पैसे दिलेत का? देशमाने म्हणतो, पैशांचा विषय नाहीये. इकडे घरी एक माणूस आप्पांना म्हणतो, अनिरुद्ध तुरुंगात आहे. त्यावेळी ती बाईसुद्धा कांचनला म्हणते, आता आपल्या बिशीत आणि भजनी मंडळात येऊ नका. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.